शाळेच्या निष्काळजीपणामुळे 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, शहर हळहळले. भडगाव येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली 2 चिमुकली बालके या शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीवर घसरून थेट नाल्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अंश सागर तहसीलदार वय 3 वर्ष 6 महिने राहणारा आदर्श कॉलनी भडगाव, तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ वय 4 वर्ष 2 महिने राहणार बालाजी गल्ली भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 2 बालके नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. प्राथमिक माहितीनुसार शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही आडोका, जाळी अथवा सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्यावेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही, असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व नागरिकांनी शाळेत धाव घेतली आहे. परिसरात शोक व संतापाचं वातावरण निर्माण झालं असून निष्पाप 2 जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणामुळे गमावले गेल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून केला जातोय. सदर या प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना सक्तीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. 2 कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगराने संपूर्ण भडगाव शहर हळहळले असून चिमुकल्या अंश व मयंक यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.